तेजस सरांपासनं शर्मिष्ठाताईंनी मगाशीच सांगितलं, तर तेजस सर निर्माते म्हणून स्टार प्रवाहाशी या मालिकेच्या माध्यमातून आपण जोडले जाणार आहात आणि पुन्हा जसं सांगितलं तसं की वेगळाच विषय हाताळण्याची संधी मिळालेली आहे. तर आता काय भावना आहेत नेमक्या? जसं मगाशी शर्मिष्ठा म्हणाली तसं खरंच खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढली असं वाटायला लागलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे स्टार प्रवाहाने हा जो लॉन्च म्हणा किंवा प्रेस कॉन्फरन्स जी ठेवली आहे, त्याचा जो ऍक्ट डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यानी उत्सुकता जी वाढलेली आहे रसिका प्रेक्षकांकडे, तर ती तशीच टिकून राहणं किंवा त्याच्याहून एक पायरी वर नेण्याची जबाबदारी आता आमच्यावरती वाढलेली आहे. तर त्यासाठी ऍक्च्युली आम्ही बरेचसे जॉनर केलेले आहेत. हा जॉनर पहिल्यांदा करायला मिळतो आहे आणि प्रवाहावरती पण आमची पहिली सिरियल आहे. तर दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप म्हणजे खूप रिस्पॉन्सिबिलिटीवाल्या आहेत. तर आम्ही खूप प्रयत्न करू की जी काही एक्सपेक्टेशन आहे रसिका प्रेक्षकांची, चॅनलची, सतीश सरांची, ती तशीच ठेवावी की त्याच्याहून एक पाऊल पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण का ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ते एखादी मालिका मांडतायत, अशा पद्धतीचं सादरीकरण आपण फार रेअरली बघतो की एखादी मालिका अशा पद्धतीने सादर केली जाते. आणि यावेळेस त्यांनी मला सुद्धा काही दाखवलेलं नव्हतं. ते म्हणाले होते की तुम्हाला खूप हौस आहे लोकांना धक्कातंत्र दाखवायची, तर आज तुम्हाला एक धक्कातंत्र दाखव म्हणून. पण अशा पद्धतीने एखाद्या मालिकेचं कर्टन रेझर सारखं आपण म्हणू शकतो, एखाद्या मालिकेचं इंट्रोडक्शन देणं हे खरंच खूप छान पद्धतीने स्टार प्रवाहाची टीम करते. त्यामुळे एकदा माझ्याकडनं सुद्धा खूप जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. खूप वेगळी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने सिरियलचा जॉनर काय असेल, सिरियलचा विषय काय असेल, हे रसिका प्रेक्षकांपर्यंत खूप छान पोहोचतं. आणि त्याचं सादरीकरण वैभव घोगे आणि टीम, कलाकारांनी जी काही मेहनत केली आहे सकाळपासून, एक साधारण टेम्पो क्रिएट होतो, एक बेस क्रिएट होतो की काय विषय पुढे असेल. ते ग्रेट जॉब गाईज, फॅन्टॅस्टिक. वा, खरोखर अप्रतिम. कारण हे सगळं इथे असं निर्माण करणं हे अजिबात सोपं नाहीये. कारण एक कुठेतरी आपण मनाशी गाठ धरून ठेवलेली असते ना की आता आपल्याला या प्रेस कॉन्फरन्सला जायचंय, काजळ माया नाव आहे आणि एकूण म्हणजे काहीतरी वेगळं असेल, पण हे इतकं वेगळं असेल याची अपेक्षा खरंच कोणी केली नसेल. शर्मिष्ठाताई, तू तर केलीच नव्हतीस. तेजस सरांनी सांगितलं तसं. पण जेव्हा हा विषय पहिल्यांदा तुझ्याकडे आला आणि मग मालिका आता करायची आहे, मालिका निर्माण करण्याची संधी आहेच, पण हा एक वेगळा विषय हाताळणं, तर कुठे भीती वाटली? कारण रसिकांपर्यंत पोहोचणं आणि रसिकांनी तसा प्रतिसाद देणं हेही फार गरजेचं आहे. तर काय अपेक्षा तुझ्या आहेत या मालिकेकडनं? खरं बघायला गेलं तर खूप अपेक्षा आहेतच. आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे. पण जसं मी म्हणेन की ज्यावेळेला आपण म्हणतो की आम्ही प्री प्रोडक्शन जेव्हा आम्ही करतो, म्हणजे आधीपासून सगळे मालिकेची तयारी वगैरे सगळी, तर या सगळ्यासाठी ना चॅनल मधनं जी टीम नॉर्मली जी असाइन केली जाते आमच्यासाठी, ती टीम, त्याच्यानंतर मी जसं म्हणेन की चॅनल हेड सुद्धा, किंवा आणि त्यानंतर मिळणारे सगळे म्हणजे प्रोडक्शन हाऊस मध्ये मिळणारे डिरेक्टर, तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट, ही सगळी भट्टी जमून येणं खूप गरजेचं असतं. आणि ती जेव्हा भट्टी व्यवस्थित जमते ना, त्यावेळेला आपोआप ती मालिका रंग घेत चढते, म्हणजे पुढे जाते. आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अशी अनेक वर्ष ती चालतच राहते. आणि मला असं वाटतं की या प्री प्रोडक्शन करतानाच मला ते जाणवायला लागलं होतं की ही भट्टी व्यवस्थित जमणार आहे. आणि आम्ही आता शूटिंग सुरू पण केलं आणि तेव्हा माझी खात्री पटलेली आहे की ही भट्टी खूप छान जमलेली आहे. त्यामुळे डेफिनेटली आम्ही खूप शुअर आहोत, आम्ही कॉन्फिडंट आहोत निर्माते म्हणून सुद्धा की प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू. कारण आमच्या बरोबर आमची टीम, चॅनलची असू देत, आमची असू देत, ही सगळी खूप स्ट्रॉंग आहे. आणि नक्कीच आम्ही मालिका 1 नाही, 2 नाही, 4-5 वर्ष नक्कीच चालवू. नक्कीच चालणार.